वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातनं 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। या प्रमाणपत्रांसंदर्भातली कागदपत्र सापडली आहेत। अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे आणि जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यामध्ये बैठक पार पडली। खेडकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड झालेली नाही असं डॉक्टर घोगरेंनी स्पष्ट केलं। तत्कालीन वैद्यकीय मंडळामध्ये डोळ्यांच्या याच्यासाठी तज्ञ डॉक्टर जे होते डॉक्टर संजय रासकर होते। त्याच्यानंतर मेंबर सेक्रेटरी जे होत्या त्या डॉक्टर धोंडे मॅडम होत्या आणि त्यावेळेस ॲक्टिंग सिव्हिल सर्जन जे होते डॉक्टर बापूसाहेब गाडे होते 2018 मध्ये। आणि 2021 मध्ये तेव्हा त्यांची मानसिक आरोग्यासाठी तपासणी केली तेव्हा डॉक्टर गाडेकर म्हणून सायकॅट्रिस्ट होते आणि सिव्हिल सर्जन जे होते ते डॉक्टर प्रदीप मोरंबीकर होते। डॉक्टर प्रदीप मोरंबीकर हे 2 वर्षापूर्वीच सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये कुठलीही खाडाखोड नाहीये आणि सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत। दरम्यान पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांवरनं काय नेमके आरोप सुरू झालेत आपण ते पाहूया। आयएस बनण्यासाठी दिव्यांगांसाठीच्या राखीव कोट्याचा त्यांनी उपयोग केला। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी राज्यात विविध रुग्णालयात अर्ज केले। हे सगळे आरोप पूजा खेडकरांवर करण्यात आले आहेत। त्यासाठी पूजा खेडकरांनी वेगवेगळे पत्ते दिल्याचाही आरोप आहे। पाथर्डीच्या घराचा पत्ता वापरून नगर रुग्णालयातनं दोनदा 2018 मध्ये मेंटल डिसेबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं। 2021 मध्ये दृष्टिदोष मेंटल इलनेस असल्याचं सर्टिफिकेट मिळालं। 2022 मध्ये यूपीएससी परीक्षेसाठी पुण्यातील गोखले नगरचा पत्ता दिला। दिव्यांग सर्टिफिकेटसाठी पिंपरीमध्ये अर्ज केला, पत्ता ताथवडेचा दिला। तर पूजा खेडकर यांनी आयएस साठी विकलांग असल्याचं प्रमाणपत्र सादर केल्याचं समोर आलंय। पण पुण्यातल्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश घेताना त्यांनी सादर केलेलं फिटनेस सर्टिफिकेट सापडलंय, ज्यामध्ये त्या पूर्णपणे फिट असल्याचा संशय आहे। त्यांचे वडील दिलीप खेडकर हे त्यावेळी क्लास 1 अधिकारी होते। तरीही पूजा खेडकर यांनी ओबीसी कोट्यातनं प्रवेश घेताना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलं होतं। ओबीसी कोट्यातनं त्यांनी 9 वेळा यूपीएससी परीक्षा दिली। वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांचं नाव पूजा दिलीपराव खेडकर असं होतं। त्यांनी नंतर नाव बदलत पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं केलंय। फिटनेस सर्टिफिकेट आहे तर याच्यामध्ये क्लिअर लिहिलं आहे ॲब्सेन्स ऑफ एनी anticipating and or progressive systematic diseases, disorder or condition, absence of any disability of upper limbs, absence of any major visual ऑडिटरी डिसॅबिलिटी। हे महत्त्वाचं आहे। ॲब्सेन्स ऑफ एनी मेजर व्हिज्युअल म्हणजे दृश्यमानतेला डोळ्यांना कोणता या ठिकाणी आजार नाही आहे असंच म्हणावं लागेल, बरोबर आहे। आणि त्यानंतर ॲब्सेन्स ऑफ सायकोक्स न्यूरोक्स मेंटल रिटॅड्रिएशन, त्यानंतर ॲबिलिटी टू मेंटेन इरेक्ट पोस्चर, मेडिकल टर्म आहेत माझ्यापेक्षा सर अधिक सांगू शकाल तर तुम्ही, याचा अर्थ त्या पूर्णतः फिट होत्या, बरोबर। तर पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का अशी चर्चा सुरू आहे। त्यातच खेडकर कुटुंबियांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचं समोर आलं। पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं स्पष्ट झालंय। 3 ऑक्टोबर 2023 ला चेकद्वारे ही देणगी देण्यात आली आहे। त्याचबरोबर पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधल्या मोहटा देवीला चांदीचा मुकुट अर्पण केला होता। या प्रकरणावर आमदार पंकजा मुंडेंनी आपली बदनामी केली जात असल्याचं म्हटलंय, तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। कोणी कोणाच्या सामाजिक संस्थेला धर्मादाय संस्थेला मदत केली असेल तर या राज्यात ती काही एक वेगळी काही गोष्ट झाली असं मानायचं काही कारण नाही। आणि त्याचा आताच्या सर्व परिस्थितीमध्ये पंकजा ताईंशी संदर्भ लावणं मला वाटतं हा पंकजा ताईंवर अन्याय आहे। आत्ताच नुकत्या त्या विधान परिषदेवर निवडून आल्यात आणि त्याच्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक याचं भांडवल करत पंकजा ताईंना डॅमेज करण्याचा प्रयत्न यामागून असू शकतो। दरम्यान पूजा खेडकरांच्या वडिलांवर ओबीसी आंदोलनादरम्यान गुन्हा दाखल झालेला होता। जालन्यात 18 जूनला रास्ता रोको केल्याप्रकरणी दिलीप खेडकरांवर हा गुन्हा दाखल झालेला। हाकेंच्या आंदोलनादरम्यान खेडकरांनी टायर जाळण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याच संदर्भात हा गुन्हा दाखल झाल्याचं आता समोर येतं।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.